सुनील तटकरे यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे। 2016 मध्येच भाजपसोबत सत्ता स्थापनेचा आदेश त्यांनी दिला होता असं तटकरे म्हणाले। शहा आणि पवारांमध्ये बैठक सुद्धा झाली होती। बिहारच्या धर्तीवर फडणवीसांना राजीनामा द्यायचा होता असंही तटकरेंनी सांगितलेलं आहे, पण शिवसेनेला बाहेर काढणार नाही असं शहांनी सांगितल्याचं तटकरे म्हणतायत। एक जरी वाक्य यापैकी खोटं निघालं तर राजकारणातून निवृत्ती घेईन असं सुनील तटकरे यांनी शरद पवारांना ओपन चॅलेंज दिलंय। 2016 मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की भारतीय जनता पक्षावर आपलं सरकार बनवायचं आहे, तुम्ही चर्चा करा। मी स्वतः 6 महिने देवेंद्र फडणवीस साहेबांवर चर्चा करत होतो। मंत्रिपद ठरली, पालकमंत्रीपद ठरलं, खाती ठरली, लोकसभेच्या जागा सुद्धा महाराष्ट्रातल्या ठरल्या। आणि गणपतीच्या पहिल्या दिवशी 2017 सालच्या गणपतीच्या पहिल्या दिवशी दिल्लीमध्ये आम्ही गेलो। साहेब होते, अमित शाह साहेब होते। काय सांगितलं अमित भाईंनी? शिवसेनेला आम्ही सत्तेच्या बाहेर काढणार नाही, राष्ट्रवादीला यायचं असेल तर यावं। आम्हाला शिवसेना नको होती उद्धव ठाकरेंची, आम्हाला भारतीय जनता पक्षाला नाही, आम्हाला नको हवी ती। सुनील तटकरे साक्षीदार मी खोटं बोलतोय असं कोणी सांगावं, राजकारणाचा निवृत्त होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।